बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्यात हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला 100% मार्च महिन्याचा हप्ता हा येणार आहे। आज आपण बघितलं तर आज शुक्रवार आहे, आज 24 एप्रिल आहे आणि आज GR हा येणार आहे आणि आपल्याला जे वाटप आहे ते 27, 28 आणि 29 असे 3 दिवस, म्हणजेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 27, 28 एप्रिल हे 3 दिवस आपल्याला वाटप पाहायला मिळणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणीसाठी आता अतिशय आनंदाची बातमी हे तर आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत होत्या की आपल्याला हप्ता नेमका कधी येणार आहे, काय येणार आहे, आणि अखेर सरकारने तिथं हालचाली सुरू केलेल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी जे काही हप्ते वितरणाचा आता प्रोसेस आहे ते आता सुरू झालेली आहे। आज आपल्याला GR हा इथं पाहायला मिळू शकतो, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, आता काही तासातच आपल्या समोर GR येणार आहे आणि पात्र लाभार्थी यादीसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींची पात्र लाभार्थीमध्ये नाव नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी पटकन आपले जे नाव आहे ते चेक करा, पात्र लाभार्थीमध्ये आहे का, जर नसेल तर पटकन आपल्याला ते पात्र लाभार्थीमध्ये आणावं लागेल। आणि आता प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येतील आणि काही लाडक्या बहिणींना पैसे येणारच नाहीत। त्यासाठी तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतोय, पटकन तुम्हाला काय करायचं आहे, तर पटकन तुम्हाला पहिलं तुमचं जे काही पात्र लाभार्थी यादी आहे त्याच्यामध्ये नाव आणायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचा फॉर्म भरायचा आहे। मी फॉर्म तुम्हाला सांगितला आहे, कालच्या व्हिडिओमध्येच तुम्ही बघू जाऊ शकता। लाडकी बहिणी सुरू करण्याबाबत हा फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला काही तासातच तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये पुन्हा दिसेल। त्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणींनो पटकन आपलं जे काही काम आहे ते बाजूला ठेवून तुम्हाला पहिल्यांदा लाडकी बहिणीचं जर हप्ता सुरू ठेवायचा असेल तर तो अर्ज भरून द्या। पहिलं तर तुम्ही चेक करा तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का, जर असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला 100% तिथं पैसे येणार आहेत, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही। जर पैसे येत नसतील, म्हणजे तुमचं लाभार्थीमध्ये नाव असेल तर तुम्हाला करायची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट, आता भरपूर लाडक्या बहिणींना बघा इथं मागचा हप्ता मिळणार आहे का हा प्रश्न होता, तर मागचा हप्ता हा सध्या तरी त्याच्याबद्दल काही अपडेट आलेले नाही। मागचा हप्ता मिळेल का नाही याची जरा शंकाच आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो आत्ता जो आपण बघत आहोत की मागचे हप्ते मिळणार का नाही, तर त्याच्या संदर्भात तर अपडेट आलेलं नाही, परंतु मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळणार आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना शंका आहे की मार्च महिन्याचा हप्ता मिळणार का, तर हो, मार्च महिन्याचा हप्ता मिळणार, परंतु तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इथं मिळण्यास थोडीशी आपल्याला म्हणजे नाही मिळणार असं वाटत आहे, कारण सरकार फक्त मार्च महिन्याचाच हप्ता देईल। आणि सरकारला एक माझी नम्र विनंती आहे, जसं तुम्ही EKYC संदर्भात आता मोठी घोषणा करत आहात 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, परंतु ही मुदतवाढ फक्त पहिल्यांदा ज्यांनी EKYC केली त्यांच्यासाठीच आहे, परंतु ज्यांनी EKYCच केलं नाही त्यांसाठी काय करायचं, त्यांसाठी कृपया करून सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की सरसकट तुम्ही 8 दिवस द्या फक्त लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठी। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पहिल्यापासून 8 दिवस द्या, 8 दिवसात सर्व लाडक्या बहिणींना EKYC करू द्या। कारण भरपूर लाडक्या बहिणीची तक्रार आली आहे की सर EKYC वेबसाईटच डाऊन आहे, आम्ही दुरुस्ती कशी करायची, काय करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। तर कृपया करून सर्व लाडक्या बहिणींकडून सरकारकडे, सर्व भावांकडे आपली एक विनंती आहे की EKYCची मुदत वाढवा आणि EKYCमध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे एक ऑप्शन द्या ज्याच्यामध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज राहणार नाही। भरपूर लाडक्या बहिणींना माझी एक नंबर विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। कोणाकोणाला फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता मिळाला होता त्यांनीसुद्धा शेअर करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आणि ह्यावेळेसुद्धा तीच भीती आहे की भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही, कारण आहे अर्ज पडताळणी। त्यामुळं
पटकन आपलं जे काही सगळं पात्रता आहे ती चेक करा. आपल्या अंगणवाडी सेविकामध्ये तुम्हाला तो जाऊन फॉर्म भरायचा आहे. जर अपात्र असाल तर तुम्ही नाव चेक करायचं असाल तुम्ही महिला व बालविकासमध्ये जाऊन चेक करू शकता, किंवा अंगणवाडीकडे जर यादी आली असेल तर तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. कारण आज GR येणार आहे, लक्षात घ्या. आज 24 एप्रिल आहे. आज त्यांना GR काढावाच लागेल, कारण 27, 28, 29ला त्यांना हप्ता वितरण करावंच लागेल, कारण ऑलरेडी 2 महिने होऊन गेलेले आहेत आणि 2 महिन्याच्या पुढे ते हप्ता कसे ठेवू शकत नाही त्यांना माहिती आहे. त्यामुळं कदाचित ते आज GR काढून आपल्याला दुपारपासूनच वितरणसुद्धा तिथं ते करू शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना 1,500 रुपये हे मिळालेच पाहिजेत. ही माझी एक छोटासा प्रयत्न आहे. कारण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरात जर समजा 2 लाडक्या बहिणी असतील तर 3,000 रुपये त्यांच्या घरात येतात आणि घराला एक छोटासा हातभार लागून जातो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुमची जी काही माहिती आहे ती तिथं कमेंट्समध्ये टाकायची. पटकन सगळ्यांनी कमेंट करायला विसरायचं नाही आहे. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी